नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत छान असा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। मी तुम्हाला प्रत्येक सणाची माहितीही देत असते, तसेच प्रत्येक सणाला शुभ मुहूर्त काय आहे, तसेच प्रत्येक सणामागची पौराणिक कथा काय आहे आणि तो सण कशा पद्धतीने आपण सेलिब्रेट करू शकतो, पूजाविधी अशी प्रत्येक सणाची मी तुमच्यासोबत माहिती शेअर करत असते। तसेच काही आरोग्यदायी व्हिडिओ मी शेअर करत असते, तसेच तुमच्यासोबत ब्लॉग व्हिडिओ शेअर करत असते। तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा। आज आपण बघणार आहोत भद्रा कोण आहे, यामागची पौराणिक कथा काय आहे, भद्रा म्हणजे काय आणि प्रत्येक रक्षाबंधनला भद्रा का येतो, त्यामागची आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। कारण आपण बघत आलेलो आहोत की प्रत्येक रक्षाबंधन सण आला की भद्रा आहेत म्हणून ह्या वेळेत राखी बांधू नका किंवा त्या भद्रा गेल्यानंतरच राखी बांधा, भद्रा हा अशुभ काळ मानला जातो। पण आपण यामागची कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहेत का? तर चला मग आज आपण भद्रा कोण आहे आणि त्यामागची पौराणिक कथा काय आहे ही माहिती बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया। भद्रा म्हणजे काय, भद्रा कोण आहे, भद्राची पौराणिक कथा। भद्रा असे मानले जाते की राक्षसांना मारण्यासाठी भद्रा म्हणजेच गंधर्व गाढवचे मुख आणि लांब शेपूट आणि 3 पाययुक्त उत्पन्न झालेली पौराणिक कथेनुसार भद्रा सूर्यनारायण आणि बायको छायाची कन्या व शनीची बहीण आहे। भद्राकाल वर्ण, लांब केस, मोठे दात आणि भयंकर रूप असलेली कन्या आहे। जन्म घेताच भद्राने यज्ञामध्ये विघ्नबाधा पोचवण्यास सुरुवात केली आणि मंगल कार्यामध्ये उपद्रव करायला लागली व सर्व जगाला तिने दुःख देणे सुरू केले। तिच्या दृष्ट स्वभावाला बघून सूर्यदेवाला तिच्या विवाहाची काळजी होऊ लागली आणि त्यांच्या मनात विचार आला की या दृष्ट कुरूप कन्येचा विवाह कसा होईल। सर्वांनी सूर्यदेवाच्या विवाह प्रस्तावाला नकार दिला। तेव्हा सूर्यदेवाने ब्रह्माकडून योग्य सल्ला मागितला। ब्रह्मांनी तेव्हा विशिष्टाला म्हटले की भद्रे, बवबालव, कौलव इत्यादी कारणांच्या शेवटी तू निवास कर आणि जो व्यक्ती तुझ्या वेळात गृहप्रवेश व इतर शुभ कार्य करतील त्यांच्यात तू विघ्न घाल। जो तुझा सन्मान नाही करणार त्यांचे कार्य तू बिघडून दे। या प्रकारे उपदेश देऊन ब्रह्मा आपल्या लोकात चालले गेले। तेव्हापासून भद्रा आपल्या वेळेपासून 2 दानव समस्त प्राण्यांना कष्ट देण्यासाठी फिरायला लागली। या प्रकारे भद्राची उत्पत्ती झाली। पौराणिक कथेनुसार लंकापती रावणाशी संबंध असलेल्या पौराणिक कथेनुसार जेव्हा भद्रेचा जन्म झाला तेव्हा तिने जन्मताच यज्ञ आणि मंगल कार्यामध्ये अडथळे आणण्यास सुरुवात केली। तिचा हा रागीट व दृष्ट स्वभाव पाहून सूर्यदेवाला तिच्या विवाहाची चिंता वाटली। एका पौराणिक आख्येनुसार लंकापती रावणाची बहीण शूर्पणखाने भद्रा काळात रावणाला राखी बांधली होती। भद्रा काळात राखी बांधल्यामुळे रावणाच्या संपूर्ण साम्राज्याचा आणि वंशाचा नाश झाला अशी धार्मिक मान्यता आहे। याच कारणामुळे आजही बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षतेसाठी भद्रा काळ संपल्यानंतरच शुभ मुहूर्तावर राखी बांधत असते। हिंदू पंचांगानुसार भद्रा काळ हा एक अशुभ समय मानला जातो। या काळात कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न, गृहप्रवेश किंवा रक्षाबंधनाला राखी बांधणे वर्ज्य असते। पौराणिक मान्यतेनुसार भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनिदेवाची बहीण आहे, जिचा स्वभाव उग्र व विश्वासक मानला जातो। भद्रा म्हणजे काय तर पंचांगातील एका विशिष्ट कारणाला म्हणजे विशिष्ट करणाला धार्मिक भाषेत भद्रा म्हटले जाते। शाब्दिक अर्थाने भद्र म्हणजे कल्याणकारी असले तरी भद्राचा काळ हा अमंगल आणि विघ्न आणणारा मानला जातो। असे मानले जाते की भद्रा पृथ्वीवर असताना केलेले शुभ कार्य निष्फळ ठरते किंवा त्याचे घातक परिणाम होतात। तर अशा प्रकारे भद्रा यामागची पौराणिक कहाणी आहेत आणि भद्रा काळ अशुभ का मानला जातो हेही मी तुम्हाला शेअर केलेलं आहे। आता आपण 2026 मध्ये रक्षाबंधन 27 का 28 तारखेला आहे हे बघणार आहोत आणि शुभ मुहूर्त काय आहेत याची माहिती बघणार आहोत। 2026 मध्ये 28 ऑगस्टला शुक्रवारी या
रक्षाबंधन हा सेलिब्रेट केला जाणार आहे. 2026 साली 28 ऑगस्ट भद्रा काळ असणार नाही, कारण भद्रा 27 ऑगस्टच्या रात्री संपला आहे. त्यामुळे राखी बांधण्यासाठी सकाळचा संपूर्ण वेळ शुभ आहे. 2026 शुभ मुहूर्त राखी बांधण्याचा सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 म्हणजेच 3 तास 51 मिनिटाचा कालावधी आहेत. पौर्णिमा तिथी समाप्त सकाळी 9:48 वाजता होणार आहेत. सकाळी 10:46 ते दुपारी 12:22 राखी ही कोणीही बांधू नये. तर भद्रा म्हणजे काय आणि भद्रामागची पौराणिक कथा काय आहे आणि भद्रा हा काळ अशुभ का मानला जातो, तसेच 2026चा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, या सर्व गोष्टींची मी संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक जरूर करा, फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा. असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत.